54 असे रत्न महाराष्ट्रातले शोधलेत जे 1972 पासून आत्तापर्यंत दलित पॅंथर संघटनेमध्ये काम करत आहेत. ते पण समाजात त्यांच्या मानपान सन्मानापासून वंचित आहे, अशांचा आपण तिथे सन्मान ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे ज्या महाराष्ट्रामध्ये चांगली कामगिरी करतात, मग क्रीडा क्षेत्र असो, सामाजिक असो, पत्रकार असो, लेखन असो, मग ते विविध माध्यमातून काम करणारी चांगली जी फळी आहे तशातल्या आपण पुरस्कार पॅंथररत्न मी प्रत्येक वर्षी देतो. तशांना दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी. मोठ्या पदात मात्र समाजाची पूर्ण फळी निर्माण करणारे संस्थापक अध्यक्ष, त्यांचा तो मुलगा चिरंजीव बाबासाहेब नामदेव ढसाळ त्यांचे वडील होते, दशरथ गवळी त्यांचाच मुलगा, त्याला वारसा आहे. तो सोलापूर जिल्ह्यात काम करता करता पुण्यात, मी म्हटलं पुण्याच्या संपर्क म्हणून पुण्यात काम करतो. तो पुण्यात दिवस रात्र संपर्क करतो, कॉल करतो, मेसेज करतो, सर्वांना मेसेज करून इरिटेट करून बोलूनच घेतो. म्हणजे आपल्याला तिथं जायचं म्हणजे जायचं, काम करायचं करायचं. येरुली आज स्वतः रिक्षा चालवतो, पण आज समाजात कुठेही काय झाले, गेलं पोटा पाण्याचं, आज भेटू ना भेटू ते काम करून यायचं. दुसऱ्या दिवशी पेट्रोल टाकायला नसलं तरी चालेल, पण तो आपल्या घरात बसेल 2 दिवस. आता ही मोरे साहेब आहेत, स्वतः पत्रकार, पण चांगलं काम करतात. सुनील लांगरे साहेब रिटायरमेंट घेतली, आज चर्च विशाल लोक बांधत घेतात. आता तुम्ही खडकीत जावा, तो चर्च बघा, जवळजवळ 150 वर्षात जुना चर्च. आज बीडमधून राजस्थानमधून दगड आणून बांधायला लागले. दिवसभर सकाळी डबा स्वतःचा बांधून घेतात, तिकडच्या लोकांना पण डबा घरनं बनवून घेतात. तिथं बसून ते चर्चच्या लोकांना घेऊन ते काम करीपर्यंत बसतात. काय तिथं भेटणार, त्याला पगार देणारे कुणी नाही सर. सगळे आम्ही ना तळागाळातून काम करणार. आमच्याकडे संजय कांबळे सर आहेत. आज जवळजवळ आमच्याकडं पॅंथर स्पोर्ट्स क्लब आहे, तर पॅंथर स्पोर्ट्स क्लबमध्ये जवळजवळ 3000 शिक्षक आहेत, जी आमच्या पूर्ण पुणे शहर जिल्ह्यातल्या ज्या शिक्षक असतात ना, क्रीडा शिक्षक, हे सगळे आमच्या संघटनेमध्ये. आपल्याला 13 जुलै सायंकाळी 4 वाजता बालगंधर्व पुणे JM रोड येथे आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आपले केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ हे असतील, आणि कार्यक्रमाला आपल्या प्रमुख पाहुणे म्हणून माधुरीताई मिसाळ, त्यानंतर चंद्रकांतदादा पाटील, राहुल नॉर्वेकरजी, जयकुमार गोरेजी, त्यानंतर आपले विखे पाटील साहेब, हे सर्व कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे आपल्या पुणे शहरातील 4 आमदार आहेत, जे चेतनजी तुपे आहेत, सिद्धार्थ शिरोळे साहेब आहेत, हेमंत रासने साहेब आहेत, सुनीलजी कांबळे साहेब आहेत, आणि सांगली जिल्ह्याचे सांगलीतले कडू या गावचे आमदार विश्वजितदादा कदम साहेब आहेत. त्याचप्रमाणे आपण 54 असे रत्न महाराष्ट्रातले शोधलेत जे 1972 पासून आत्तापर्यंत दलित पॅंथर संघटनेमध्ये काम करत आहेत. ते पण समाजात त्यांच्या मानपान सन्मानापासून वंचित आहे, अशांचा आपण तिथे सन्मान ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे ज्या महाराष्ट्रामध्ये चांगली कामगिरी करतात, मग क्रीडा क्षेत्र असो, सामाजिक असो, पत्रकार असो, लेखन असो, मग ते विविध माध्यमातून काम करणारी चांगली जी फळी आहे तशातल्या आपण पुरस्कार पॅंथररत्न मी प्रत्येक वर्षी देतो. तशांना आपण पुरस्कार देणार. त्यात पुण्यनगरीचे असे 5-6 प्रमुख पुरस्कार आहेत.
जसं आपण पुणे शहरातले CP साहेब बघितले, आल्यापासून डॅशिंग काम केलं. त्यांनी आधी सर्वात पहिलं त्यांनी काय केलं की जेवढे पण अनलिगल धंदे आहेत ती सर्व धंदे बंद केले. जे काय मुलांवर लहान शाळेच्या विद्यार्थ्यांच्या या सगळ्या गोष्टी अन्याय अत्याचार चालू होता त्या सर्व बंद केला. त्याच्यानंतर त्यांनी पोलीस दलामध्ये ताबडतोब अदलाबदली चालू केली की जिथं जिथं वाटत होतं की ह्या व्यवसाय इथं पोलीस स्टेशनमध्ये कामकाज होत नाही, एका दिवसात 10 पोलीस बदली, एका दिवसात असे करून त्यांनी एक चांगली कामगिरी केली. त्याच्यानंतर पोलिसांची आणि गुन्हेगारांमधली जी काही भीती होती ती कमी होत होती. तर यांनी ताबडतोब मोक्याच्या अंतर्गत म्हणजे टोळी जेवढ्या महत्त्वाच्या टोळ्या होत्या त्यांनी ते बंद केले. आणि त्याचप्रमाणे आज पुणे शहरामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर जे काही गुन्हेगारी वाढलेले ते कमी वयाचे आणि ते नवीन लोक आहेत. जुनी जेवढी मोठमोठी गुन्हेगार होती सर्व जेलमध्ये, सर्वांना मोठमोठे गुन्हे दाखल केले. आता ते पण बंद करण्यासाठी आणखीन पोलीस स्टेशन त्यांनी आल्यापासून पोलीस स्टेशन वाढवले, चौक्या वाढवल्या, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोलीस हा पोहोचू शकेल त्यांचा तो प्रयत्न आहे. अशा धाडसी पॅन्थर CP साहेबांचा आम्ही तिथं सन्मान ठेवला आहे. त्याचप्रमाणे ग्रामीणच्या SP साहेबांचा, गिल साहेबांचा त्यांनी तुम्ही कार्य पाहिलं असेल. ज्या चिमुकलीचा बलात्कार करून त्यांनी मारलं होतं तशा त्या कांबळेला 2 महिन्यात फाशीवरती लटकवण्यासाठी त्यांनी तयारी करून ती शिक्षा सुनावून घेतली. म्हणजे त्यांच्या एवढं भारी कार्य, लोणावळ्याचं प्रकरण उघडकीस आणलं. असे भरपूर त्यांचे काम आहेत चांगले. अशा धाडसी पॅन्थर साहेबांना, SP साहेबांना पुरस्कार. त्याचप्रमाणे महापौरताई झाल्यापासून आत्तापर्यंत पुणे शहरासाठी धडाडीचे निर्णय घेऊन धडाडीने पुणे शहरासाठी चांगलं काम करणारे. पालखी सोहळ्याला आज इतकं चांगलं नियोजन मी स्वतः पाहिलेलं आहे. आज पूर्वी तर फक्त शौचालय वगैरे असे टाकून द्यायचे कुठंतरी आणि ती भरलं खराब झालं तरी नाही, पण त्यांनी त्या शौचालयावर नंबर टाकला, स्कॅन टाकलं, कुठं काय असेल तर प्रॉब्लेम सॉल्व. एक छोटासा सांगतोय म्हणजे किती बारकाईने त्यांनी वारकऱ्यांची काळजी घेतली. त्यांची पूर्ण टीम महानगरपालिकेचे आयुक्त चांगले आहेत, त्यांना पण आम्ही घेतलंय. उपमहापौर चांगले आहेत, स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणा, या सर्वांचा आम्ही मानपान सन्मान करणार आहे. जे इथून पुढे चांगलं कार्य करेल पॅन्थर त्यांचा सन्मान करेल, जे चुकीचं काम करेल त्यांना पॅन्थर चोप देईल. पॅन्थर स्टाईलमध्ये त्याचं आंदोलन करून त्याची आम्ही पॅन्थर स्टाईलमध्ये उघड करेल. अशा पद्धतीने आम्ही हा 54वा वर्धापन दिवस बालगंधर्वमध्ये 13 जुलैला सायंकाळी 4 वाजता आयोजित आहे. तर माझी पूर्ण महाराष्ट्रातील, पुण्यातील सर्व लोकांना कळकळीची विनंती आहे, तुमच्या युवकांसाठी प्रेरणा देण्यासाठी नितीन चंदन शिवेसारखा एक चांगला विद्रोही कवी, व्याख्याता, चांगलं व्याख्यान तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. त्याचं व्याख्यान ऐकायला या. पॅन्थर काल काय होती, आज काय, उद्या पॅन्थरने काय केलं पाहिजे, आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे. आम्ही तुमच्या अपेक्षेला कमी पडणार नाही. म्हणून आम्ही महाराष्ट्रातली फळी पॅन्थर काय करणार आहे इथून पुढं कार्य, हे तिथं आम्ही वर्धापन दिवसा दिवशी डिक्लेअर करणार.